माझ्या चिरंजीवापेक्षा शिवसेनेचा एक धंदा शिलेदार आज निवडणुकीच्या रिंगणात उभारतोय. गेल्या 5-7 वर्षांमध्ये ऋतुराजनी संपूर्ण शहरामध्येच एक मोठं शिवसेनेचं जाळं निर्माण करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. त्यामुळं कोल्हापुरातला सर्वोच्च मताचा विजय हा ऋतुराजचा ठरला असं मला वाटतं. दादा काय सांगाल, आज आपले चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर यांचा उमेदवारी अर्ज आपण भरायला चाललेला, काय नेमक्या भूमिका आहेत? माझ्या चिरंजीवापेक्षा शिवसेनेचा एक धंदा शिलेदार आज निवडणुकीच्या रिंगणात उभारतोय आणि गेली 7-7 वर्ष पक्षासाठी युवा सेनेसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम करत आज सन्माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज त्याची या प्रभागातून उमेदवारी जाहीर केली. याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं गेल्या 5-7 वर्षांमध्ये ऋतुराजनी संपूर्ण शहरामध्येच एक मोठं शिवसेनेचं जाळं निर्माण करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ज्या प्रभागातून ऋतुराज आधी निवडणूक लढवत आहेत यामध्ये घराघरातून माता भगिनींनी सर्व बांधव या मिरवणुकीमध्ये सहभागी आहेत. त्यामुळं कोल्हापुरातला सर्वोच्च मताचा विजय हा ऋतुराजचा ठरला असं मला वाटतं. धन्यवाद साहेब. आपण पाहिलं की शिवसेनेचा भगवा जो आहे तो महापालिकेवर पडला. या ठिकाणी झालेली गर्दी हेच सांगून जाते की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून कोल्हापुरात झालेला जो विकास आहे आणि त्या विकासालाच कोल्हापूरची जनता साथ देईल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया राजेश क्षीरसागर साहेब यांनी आपल्याला दिलेल्या आहेत.